चुकीच्या वेळी आलो का मी? हर्ष, अचानक आल्यामुळे धक्का बसला. हो, असं सणावाराच्या दिवशी अचानक येऊन सरप्राईज द्यायचं असतं. मी ह्यांना न सांगताच आलोय. बाय द वे, मी वरुण सुभेदार. मी हर्षवर्धन भोसले. आदित्यराव घ्या. आमच्याकडून तुम्हाला दिवाळीची छोटीशी भेट. अंगठी 2 तोळ्याची आहे. याची काय गरज होती? अरे गरज कशी नाही? एकुलते एक जावई आहात तुम्ही त्यांचे. एवढं तरी त्यांनी करायलाच हवं. खरंय, घ्या ना आदित्यराव. खूप सुंदर दिसतंय. छान दिसतंय ना? एकदम प्रसन्न वाटतंय. वहिनी, तुम्हाला एक विचारू? विचार ना. तुम्हाला हे सगळं कसं जमतं? म्हणजे तुम्ही उत्तम स्वयंपाक करता, रांगोळी छान काढता आणि घरही सांभाळता. माझं एक काम कराल? काय? मी ना आईंसाठी फराळाचा डबा भरून ठेवलाय. तू नेऊन द्याल त्यांना? अगं पण बाबा प्लीज, नाही म्हणू नका. हे सचिन, ही बघ काय म्हणते. ऐकलंय मी. तुझी सासू तुझ्याशी एवढं वाईट वागली तरी तिच्याबद्दलचं तुझं प्रेम काही कमी होत नाहीये. काळजी करू नकोस, मी घेऊन जाईन डबा. तुझ्यासाठी दिवाळीचं गिफ्ट. थँक्स. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हाय नेहा. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी दिवाळी. काय ते शार्दूल, आता तुझा काय प्लॅन आहे? काही विशेष नाही. चल ना कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ. मला ना ते खूप गुदमरल्यासारखं वाटतं. हे तुमच्यासाठी. साडी? अहो, एवढी महागाची साडी आणायची काय गरज होती? नवऱ्याने बायकोला एखादं छानसं गिफ्ट देणं हे नवऱ्याचं कर्तव्य असतं. कधी देतेस पैसे? मी देणार नाही. नो प्रॉब्लेम. मग आज माझ्या अंगणात दिवाळीचे जे मी फटाके फोडणार आहे ते मी उद्या तुझ्या घरी येऊन फोडतो. तुझ्या नवऱ्याला, त्याच्या भावाला, तुझ्या वहिनीला, सगळ्यांना आपल्याविषयी सगळं काही सांगून टाकेल. चालेल? हे बघ प्लीज, तू असं काही करू नकोस. मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज. हात बीत जोडायची काही गरज नाहीये. तू मला पैसे दे, मी तोंड बंद करतो. ठीक आहे, मी उद्या देते. ओके, किती वाजता? मी फोन करून कळवीन तुला. ठीक आहे, मग उद्या भेटूया. आणि हा, एक मिनिट. वन्स अगेन हॅपी दिवाळी.